आता कशाचा राग हात रंगाचा डाग Once more! Once more! Once more! आली होळी कुठं निघाली तू आज बाजार तुझ्या लवरचा टॅग मला देऊन टाक चाललंय भारी स्वाग तुझ्या रंगाचा डाग तुझ्या साडीला मित्रांनो, आजचा व्हिडिओ तो एकदम कडक आणि जबरदस्त झालेला आहे. व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ पण रंगपंचमीबद्दल बनवलेला आहे मित्रांनो, एकदम कडकमध्ये असणार आहे. हा व्हिडिओ पण CapCutचा वापर करून बनवणार आहे. CapCut ॲप्लिकेशन आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे मित्रांनो. आणि त्यासोबतच आपलं मटेरियल देखील टेलिग्रामवरती देखील अवेलेबल आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे. तर आपल्याला हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला CapCut ॲप्लिकेशन ओपन करायचं, पण त्याआधी आपल्याला ना प्ले स्टोअरवरून सिंगापूरचं ॲप पहिल्यांदा आपल्याला VPN हा ॲप आहे ना इन्स्टॉल करायचं आहे. म्हणजे कोणताही VPN, सुपर VPN. त्यानंतर ना आपल्या CapCutला आहे ना ओपन करायचं, आपल्याला सिंगापूरचं VPN कनेक्ट करूनच ओपन करायचं मित्रांनो. त्यानंतर इथे न्यू व्हिडिओवरती क्लिक करून आपल्याला मी जो व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये जो मटेरियलमध्ये दिलेला आहे त्याला सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ ॲड झाल्यानंतर या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे एक आपल्याला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून ह्याचा ऑडिओ आहे ना तो एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा, म्हणजे ऑडिओ वेगळे करून घ्यायचे. ऑडिओ वेगळे केल्यानंतर ना आता आपल्याला तुम्हाला तर माहिती आहे आपण ते बीटचं तसलं लाड बंद केलेलं आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी मी असं केलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा अशा प्रकारे या लेअरला असं मोठं करून घ्यायचं एकदम, जेणेकरून आपल्याला हे फ्रेमसुद्धा दिसून जाईल. तर आता हे डॉट म्हणजे एक फ्रेम, त्या पुढचा डॉट म्हणजे 2 फ्रेम, त्या म्हणजे जो मधला डॉट असतो ना ते 2 4, त्या मधला डॉट 3 फ्रेम, अशा प्रकारे हे फ्रेमचा विषय असतोय. तर आता सगळ्यात पहिल्यांदा मी आहे ना तुम्हाला बीट्स म्हणजे 1 सेकंद आणि फेम सांगतो. तर त्या प्रकारे मी सेकंद आणि फेम सांगितल्यावर ह्या लेअरला आपल्याला सिलेक्ट करून स्प्लिट मारून टाकायचं. तर मी आता लगेचच सांगतो. तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला आहे ना 0 सेकंद 2 फेमवरती एक स्प्लिट मारायचे अशा प्रकारे. त्यानंतर ना 0 सेकंद 7 फेमवरती स्प्लिट मारायचे. तर अशा प्रकारे इथे मी मागा म्हणलेलं आहे 6, हे डॉट म्हणजे 7. तर अशा प्रकारे आता डायरेक्ट 0 सेकंद 12 फेमवरती एक स्प्लिट मारायचे. जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला बीट्स 1 नंबरमध्ये जमणार आहेत, नाहीतर बीट्सचा ठोका चुकल्यामुळे व्हिडिओ एकदम बाद होऊन जाईल. त्यामुळे आता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 0 सेकंद 17 फेमवरती एक स्प्लिट मारायचे. 0 सेकंद हे 16 परत हे 17, अशा प्रकारे इथे स्प्लिट मारायचे. त्यानंतर ना 0 सेकंद 22 फेमवरती एक स्प्लिट मारायचे. 0 सेकंद 27 फेमवरती एक स्प्लिट मारायचे. त्यानंतर ना 1 सेकंद 1 फेम बरोबर इथे डॉट आणि इथे स्प्लिट मारायचे. त्यानंतर ना 1 सेकंद 6 फेमवरती एक स्प्लिट मारायचे. 1 सेकंद 11 फेमवरती एक स्प्लिट मारायचे. त्यानंतर ना 1 सेकंद 25 फेमवरती एक स्प्लिट मारायचं. आता डायरेक्ट एवढा लांब आहे मित्रांनो, म्हणजे थोडं स्क्रोल करत जायचं या लेअरला. अशा प्रकारे 25 भेटल्यानंतर आता 3 सेकंद 7 फेमवरती एक स्प्लिट मारायचे. तर आता 3 सेकंद 7 फेम, इथे 3 सेकंद दिसत आहे आणि इथे 7 फेम दिसत आहे, यावरती स्प्लिट मारायचे. त्यानंतर ना 4 सेकंद 20 फेमवरती एक स्प्लिट मारायचे. अशा प्रकारे आता इथे 4 सेकंद आल्यानंतर ना इथे 20 फेमवरती आल्यानंतर ना स्प्लिट मारायचे. त्यानंतर ना 6 सेकंद 2 फेमवरती एक स्प्लिट मारायचे. तर आता इथे बघत जायचं मित्रांनो, इथे 6 सेकंद आलं तर मग आपल्याला 2 वरती यायचे. त्यानंतर ना स्प्लिट मारायचे. त्यानंतर ना 7 सेकंद 14 फेमवरती एक स्प्लिट मारायचे. 7 सेकंद 14 फेमवरती एक स्प्लिट मारल्यानंतर ना आपल्याला 8 सेकंद 26 फेमवरती स्प्लिट मारायचे. 8 सेकंद 26 पेमवरती आल्यानंतर ना स्प्लिटच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्प्लिट मारल्यानंतर ना 10 सेकंद 10 फेमवरती एक स्प्लिट मारायचे. म्हणजे बरोबर इथे 10 सेकंद आणि इथे 10 फेम बरोबर इथे स्प्लिट मारायचं अशा प्रकारे. त्यानंतर ना 11 सेकंद 22 फेमवरती एक स्प्लिट मारायचे. 11 सेकंद इथे 22 फेम आपण आलेलो आहे. तर अशा प्रकारे स्प्लिट मारल्यानंतर ना 13 सेकंद 3 फेमवरती स्प्लिट मारायचे. 13 सेकंदावरती आलेलो आहे. आता 3 फेम इथे 2च्या पुढे 3, इथे 13 सेकंद अशा प्रकारे स्प्लिट मारायचे. त्यानंतर ना 14 सेकंद 16 फेम तिथे एक स्प्लिट मारायचे. त्यानंतर ना आपल्याला आहे ना डायरेक्ट आता 15 सेकंद 29 फेम म्हणजे 16 सेकंदाच्या आसपास
16 सेकंद थोडं मागं. तर आता 15 सेकंद 29 फेमवरती इथे आलेलो आहे. इथे स्प्लिट मारायची. त्यानंतर 17 सेकंद 10 फेमवरती एक स्प्लिट मारायची. अशा प्रकारे 17 सेकंद 10 फेमवरती स्प्लिट मारल्यानंतरनं आपल्याला 17 सेकंद 22 फेमवरती स्प्लिट मारायची. अशा प्रकारे स्प्लिट मारल्यानंतरनं 18 सेकंद 24 फेमवरती एक स्प्लिट मारायचे. तर हे तुम्ही आपण एक वही घेऊन कागदावर सुद्धा लिहू शकता. हे सगळे फेम लिहून घेऊन तुम्ही नंतरनं स्प्लिट मारत बसू शकता. तर अशा प्रकारे 18 सेकंद 24 फेमवरती जायचं पहिल्यांदा. तर 18 सेकंद 24 फ्रेम अशा प्रकारे स्प्लिट मारल्यानंतरनं 20 सेकंद 6 फ्रेमवरती एक स्प्लिट मारायची. आता 6 वरती येऊन स्प्लिट मारलेलो आहे. अशा प्रकारे 21 सेकंद 19 फेम 21 सेकंद 19 फेमवरती एक स्प्लिट मारायचे. 23 सेकंद 0 फेम म्हणजे बरोबर 23 सेकंदावरती स्प्लिट मारायचं आपल्याला. अशा प्रकारे इथे बरोबर 23 सेकंदावरती आल्यानंतर स्प्लिट मारून आपल्याला 23 सेकंद 7 फेम म्हणजे इथे जवळच आहे. अशा प्रकारे 23 सेकंद 7 फेमवरती स्प्लिट मारल्यानंतरनं 23 सेकंद 10 फेमवरती स्प्लिट मारायची. अशा प्रकारे 23 सेकंद 10 फेमवरती स्प्लिट मारल्यानंतरनं आता 23 सेकंद 13 फेम यावरती स्प्लिट मारायचे. त्यानंतरनं 23 सेकंद 17 फेमवरती स्प्लिट मारायचे. 23 सेकंद 21 फेमवरती एक स्प्लिट मारायचे. 23 सेकंद 25 फेमवरती एक स्प्लिट मारायचे. 23 सेकंद 29 फेमवरती एक स्प्लिट मारायचे. त्यानंतरनं 24 सेकंद 2 फेम इथे स्प्लिट मारायचे. 24 सेकंद 6 फेमवरती एक स्प्लिट मारायचे. 24 सेकंद 10 फेमवरती एक स्प्लिट मारायचे. 24 सेकंद 13 फेमवरती एक स्प्लिट मारायचे. अशा प्रकारे स्प्लिट मारल्यानंतरनं आता आपल्याला 25 सेकंद 25 फेमवरती स्प्लिट मारायचे डायरेक्ट. अशा प्रकारे 25 सेकंद 25 फेमवरती आल्यानंतर स्प्लिट मारून आपला जो जे बीट्स आहेत ना, तर ते सगळे बीट्स आहेत ना ॲड होऊन जातील. म्हणजे बीट्स ॲड करायची काही गरज नाही. डायरेक्ट आपण स्प्लिटच मारून टाकलेलं आहे अशा प्रकारे. तर अशा प्रकारे स्प्लिट मारल्यानंतर ना आता बघू शकता अशा प्रकारे एकदम कडकमध्ये बीट्सचा टोका बरोबर मी दिलेला आहे. हेडफोन लावून बीट्स ॲड केले. त्यामुळे बीट्स चुकाचा विषयच नाही. तर आता सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे एक रिप्लेसचं ऑप्शन आहे. याच्यावरती क्लिक करून आपल्याला आपला जो गॅलरीमधला जो इमेज आहे ना, तो इथे सिलेक्ट करायचे. तर मी आता लगेचच करून घेतो. अशा प्रकारे इमेज सिलेक्ट केल्यानंतर 2 बोटाने याला झूम करून असं मोठं करायचं. ते प्रत्येक लेअरवरती वेगवेगळे इमेजेस आहेत ना, जे रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करून रिप्लेस करून घेऊ शकता. तर हे जे मी इमेजेस वापरतोय हे सगळे मी ऑल मटेरियलमध्ये झिपमध्ये किंवा ड्राईव्हच्या फोल्डरमध्ये दिलेले आहे. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. मी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे मित्रांनो. जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला 100% अशा प्रकारे जमणार आहे. तर आता मी व्हिडिओच्या लास्टपर्यंत सगळे इमेजेस आहेत ना, तर ते रिप्लेस करून घेतो लगेचच. तर आता रिप्लेस करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो मी व्हिडिओच्या स्टार्टिंगपासून व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत सगळं व्हिडिओ एडिट केलेलं आहे. तर आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो. तर तुम्ही व्हिडिओ जराही स्किप न करता पहा तर लगेच समजून जाईल. तर पहिल्यांदा आता आपण झूम करून घेतलेलं होतं लेअरला. तर हे इमेजेस रिप्लेस केल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला ॲनिमेशन्स ॲड करायचे त्या इमेजेसला. तर ॲनिमेशन ॲड करण्यासाठी आपल्याला पहिले लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये जाऊन इथे जर नो इंटरनेटचा इश्यू येत असेल तर तुम्ही एक वेळेस VPN लावलं आहे का चेक करून घ्या. मी VPN आहे ना ते बंद केलं तर आता लगेचच लावून घेतो. तर आता सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन आपल्याला इथे पहिल्या लेअरवरती पॉपिंग कँडी म्हणजे पहिल्या लेअरपासून इथे जे 1 सेकंद 11 फेमपर्यंतचे जे लेयर्स आहेत ना, तर त्या सगळ्या लेयर्सवरती बारक्या बारक्या पॉपिंग कँडी नावाचा ॲनिमेशन ॲड करायचं. त्याची स्पेलिंग आहे POPPINGCANDY. अशा प्रकारे ही स्पेलिंग तुम्ही सर्च करून ॲड करू शकता. तर इथपर्यंत एकूण आपल्याला स्टार्टिंगचे 9 जे लेयर्स आहेत ना, तर त्या लेयर्सला आपल्याला पॉपिंग कँडी ॲड केल्यानंतर ना आपल्याला 1 सेकंद 11 फेमची पुढची जी लेयर आहे ना, ह्या लेयरवरती आपल्याला ॲनिमेशन्समध्ये जाऊन एकच लेयर आहे मित्रांनो. या एकच लेयरला डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचा ॲनिमेशन ॲड करायचं. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तर आता आपल्याला आहे ना 1 सेकंद 25 फेमच्या पुढच्या लेअरवरती येऊन आपल्याला त्या लेअरपासून हे जे 6 सेकंद 2 फेमपर्यंतचे जे लेयर्स आहेत ना, तर त्या लेयर्स आपल्याला 3 लेयर्स आहेत एकूण. त्या तिन्ही लेयर्सवरती आपल्याला हा जो झूम 1 नावाचा जो ॲनिमेशन आहे ना कॉम्बोमधला तो आपल्याला ॲड करायचा. तर आता कसं ॲड करायचं सांगतो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ह्या पहिल्या लेअरवरती येऊन घ्यायचं आपण. इथे
1 सेकंद 25 पीएमच्या पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये कॉम्बोमध्ये झूम वन नावाचा ॲनिमेशन सिलेक्टवरून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, आपल्याला ॲड करायचे. तर अशा प्रकारे पहिल्या लेअरवरती या दुसऱ्या लेअरवरती सुद्धा तुम्ही ॲड करून घ्यायचे. त्यानंतर हे जे तिसरी लेअर आहे ह्या लेअरवरती सुद्धा ॲड करून घ्यायचे. त्यानंतर हे जे चौथी लेअर आहे ह्या चौथ्या लेअरवरती आपल्याला इथे 6 सेकंद 2 फेम आणि ह्या लेअरवरती डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचा ॲनिमेशन ॲड करायचं आपल्याला. त्यामुळे मी मागा सांगितलेलं 3 लेअर्सवरतीच ॲड करायचं तो मागाचा ॲनिमेशन. तर आता पुढच्या लेअरवरती यायचं आपल्याला. 7 सेकंद 14 फेमची जी लेअर आहे ना ह्या लेअरपासून 8 सेकंद 26 फेम ची जी लेअर आहे तिथपर्यंत आपल्याला त्या लेअरवरती डिस्टॉर्ट राईट नावाचा ॲनिमेशन म्हणजे एकच लेअर आहे त्या लेअरवरती डिस्टॉर्ट राईट नावाचा ॲनिमेशन ॲड करायचं. त्यानंतर आपल्याला आहे ना पुढे जायचं आहे. पुढच्या 8 सेकंद 26 पीएमच्या पुढच्या लेअरपासून 10 सेकंद 10 पीएमपर्यंतची जी लेअर आहे आणि ही एकच लेअर या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये ते स्लिप अँड स्लाईड वन नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्याच्या पुढच्या लेअरवरती यायचं आहे म्हणजेच इथे 10 सेकंद 10 पीएमची पुढची लेअर आहे आणि ह्या लेअरवरती येऊन आपल्याला 11 सेकंद 22 पीएमपर्यंत ही जी लेअर आहे ना 10 सेकंद 10 पीएमपासून 11 सेकंद 22 पीएमपर्यंत एक लेअर आहे मोठी. या लेअरवरती क्लिक करून आपल्याला डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचे. त्यानंतर आपल्याला पुढे स्क्रोल करायचं अशा प्रकारे. पुढे आल्यानंतर इथे 11 सेकंद 22 फेमच्या लेअरपासून 13 सेकंद 3 फेमची लेअर आहे ती एक लेअर आहे. त्या लेअरला सिलेक्टवरून ॲनिमेशन्समध्ये इथे आपल्याला स्लिप अँड स्लाईड 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचे. त्यानंतर 13 सेकंद 3 फेमपासून 14 सेकंद 16 फेमपर्यंत ही जी लेअर आहे ना या लेअरवरती आपल्याला इथे ॲनिमेशन्समध्ये जाऊन इथे सर्च करावं लागणार आहे मित्रांनो. हे स्पेलिंग सांगतो POLAROID स्पेस FLOPS अशा प्रकारे सर्च केल्यानंतर POLAROID स्पेस FLOPS हे सर्च केल्यानंतर आपल्याला 1 नंबरलाच तो हा ॲनिमेशन बघायला भेटेल. सिलेक्ट करून इथे बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं. त्यानंतर 14 सेकंद 16 फेमपाशी यायचं मित्रांनो. 14 सेकंद 16 फेम ही जी लेअर आहे या लेअरवरती आपल्याला इनमध्येच इथे TRIOPOPS हे सर्च करायचं मित्रांनो. ते सर्च करू शकता TRIOPOPS हे सर्च केल्यानंतर आपल्याला तो हे जे इफेक्ट आहे बघू शकता ॲनिमेशन हा ॲड करून घ्यायचा आपल्याला ह्या लेअरवरती. त्या पुढच्या लेअरवरती यायचं आहे म्हणजे 15 सेकंद 29 पीएमच्या म्हणजे 16 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये आपल्याला इथे स्लाईड अँड फ्लिप नावाचा ॲनिमेशन ॲड करायचं. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. हे ॲनिमेशन्स इनमध्येच आहेत मित्रांनो. तर मित्रांनो आता आपल्याला ना इथे 17 सेकंद 10 फेमच्या बीटवरती यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपल्या लेअरला झूम करून इथे आपल्याला ही जी लेअर दिसते ना 17 सेकंद 10 फेमच्या पुढची ह्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये इथे इनमध्येच आपल्याला अनफोल्ड नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल. जर तुम्हाला सापडलं नाही तर तुम्ही इथे सर्च देखील करू शकता. UNFOLD हे स्पेलिंग आहे. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर 17 सेकंद 22 फेमच्या बीटवरती यायचं. 17 सेकंद 22 फेमची पुढची जी लेअर आहे त्या लेअरवरती आल्यानंतर आता आपल्याला ना इथे ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये ते PADDLING पेडलिंग नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून इथे याची जी लेंथ आहे ना 0.4 सेकंद ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. अशा प्रकारे पेडलिंग नावाचं ॲनिमेशन ॲड केल्यानंतर आता 18 सेकंद 24 फेमवरती यायचं. 18 सेकंद 24 फेम आता ही जी लेअर आहे ना 18 सेकंद 24 फेमची या पहिल्या ह्या 18 सेकंद 24 फेमच्या लेअरपासून व्हिडिओच्या लास्टपर्यंत जेवढे देखील लेअर्स आहेत ना त्या सगळ्या लेअर्सला आपल्याला ॲनिमेशन्समधनं इथे कॉम्बोमधला इथे झूम वन नावाचा ॲनिमेशन आहे ना तो ॲड करत जायचं आहे. म्हणजे आपल्याला 18 सेकंद 24 फेमच्या लेअरपासून एकदम लास्टची जी 27 सेकंडची जी लेअर आहे ना त्या लेअर म्हणजे ते लेअर्स आपल्याला एकूण 16 लेअर्स बघायला भेटतील. त्या सगळ्या 16 लेअर्सवरती आपल्याला झूम वन नावाचा ॲनिमेशन ॲड करायचं कॉम्बोमधला. त्यानंतर आता आपले ॲनिमेशन्स आहेत ना तर ते ॲड झाल्यानंतर आता आपल्याला आहे ना ट्रान्झॅक्शन ॲड करायचे. ट्रान्झॅक्शन कसं ॲड करायचं ते जर तुम्हाला माहीत नसेल तर सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला आहे ना 14 सेकंद 16 फेमवरती यायचे. 14 सेकंद 16 फेमवरती आल्यानंतर अशा प्रकारे आपण जिथे स्प्लिट केलेलं असतो ना
तर बघू शकता आता 14 सेकंद 16 फेम इथे आलेलो आहे. इथे हे जे आपण 2 फोटोच्या मध्ये स्प्लिट करून 2 वेगवेगळे फोटो असतात ना, त्यावरती क्लिक करायचं. अशा प्रकारे इथे ट्रान्झॅक्शन आपल्याला भेटून जातील सगळे. तर आता या 14 सेकंद 16 फेमच्या ट्रान्झॅक्शनवरती ट्रेंडिंगमध्ये किंवा आपल्याला इथे लाईटमध्ये आपल्याला ग्लेअर 2 नावाचा ट्रान्झॅक्शन बघायला भेटेल. त्याला इथे सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं अशा प्रकारे. त्यानंतर ना आता 15 सेकंद 29 फेमच्या लेअरवरती जायचं म्हणजे पुढच्याच ट्रान्झॅक्शनवरती. या ट्रान्झॅक्शनवरती आल्यानंतर ना आता आपल्याला ट्रेंडिंगमध्येच इथे LUMINFLASH ल्युमिन फ्लॅश नावाचा ट्रान्झॅक्शन बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ॲड करायची. त्यानंतर ना 18 सेकंद 24 फेमच्या ट्रान्झॅक्शनवरती जायचं. 18 सेकंद 24 फेम या ट्रान्झॅक्शनवरती आल्यानंतर ना आता आपल्याला आहे ना इथे ट्रेंडिंगमध्ये इथे डिले झूम DELAY डिले झूम हे जर तुम्हाला सापडले नाही तर तुम्ही सर्च देखील करू शकता. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करून आता आपल्याला 18 सेकंद 24 फेमच्या लेअरपासून त्याचे पुढचे जे टोटल म्हणजे 4 ट्रान्झॅक्शन आहेत ना ते 18 सेकंद 24 फेमच्या ट्रान्झॅक्शनपासून पुढचे जे 4 ट्रान्झॅक्शन आहेत ना त्या सगळ्यावरती हाच आपल्याला ट्रान्झॅक्शन ॲड करायचं. तर आता मी ते 4 ट्रान्झॅक्शन कुठे कुठे आहेत ते सांगतो लगेचच. तर आता पहिला तर 18 सेकंद 24 फेमवरचं झालेलं आहे आपला. आता 20 सेकंद 6 फेमवरती जायचं आहे. 20 सेकंद 6 फेम. तर बघू शकता इथे देखील तो डिले झूम नावाचं ट्रान्झॅक्शन ॲड करायचं. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर आता आपल्याला 21 सेकंद 19 फेमवरती जाऊन आपल्याला डिले झूम नावाचं ट्रान्झॅक्शन ॲड करायचे. त्यानंतरनं आता लास्टचा ट्रान्झॅक्शनमध्ये म्हणजे बरोबर 23 सेकंदवरती जो ट्रान्झॅक्शन आहे ना त्यावरती डिले झूम नावाचं ट्रान्झॅक्शन ॲड केल्यानंतर अशा प्रकारे 4 ट्रान्झॅक्शनवरती हा जो डिले झूमचा ट्रान्झॅक्शन आहे ना तो ॲड करायचा. तर आता ट्रान्झॅक्शन ॲड झाल्यानंतर ना आता आपल्याला आहे ना जे ओव्हरलीज असतात ना तर ते ॲड करायचे. तर ते कसं ॲड करायचं ते जर माहीत नसेल तर मी लगेचच सांगतो आता. तर मित्रांनो आता ओव्हरलीज ॲड करण्यासाठी आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे. त्यानंतर ना पहिल्यांदा तर आता 1 सेकंद 25 फेमच्या बीटवरती यायचं आहे. 1 सेकंद 25 फेम. तर बघू शकता इथे बीट आहे आणि या बीटवरती आल्यानंतर ना इथे ओव्हरलीमध्ये यायचं. त्यानंतर ॲड ओव्हरलीवरती क्लिक करून मी जो हा इंकचा जो व्हिडिओ दिले ना व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल आपल्या ऑल मटेरियलमध्ये. हा व्हिडिओ ॲड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ॲड होऊन जाईल ब्लॅकमध्ये. तर त्याला असं 90 डिग्रीमध्ये रोटेट करून थोडंसं झूम करून असं सेट करून घ्यायचं. त्यानंतर ना खाली स्क्रॉल करून येते स्प्लाईस नावाचा जो ऑप्शन आहे यामध्ये जाऊन लाईटनवरती क्लिक करून आपल्याला बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मग आरामशीरमध्ये बरोबर म्हणजे लाईटनवरती होऊन जाईल. त्यानंतर ना खाली स्क्रॉल करून इथे स्पीडचं ऑप्शन याच्यावरती जाऊन आता आपल्याला इथे नॉर्मलवरती क्लिक करून याची स्पीड आहे ना ती 2.9x ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आता आपल्याला आहे ना हे लेअरचा जो पुढचा भाग आहे ना म्हणजे लेअरचा कमी जरी पडलेला भाग असला तर तो वाढवून घ्यायचा आणि जर जास्त जरी पडलेला असला तर तो कमी करून घ्यायचा. अशा प्रकारे केल्यानंतर ना आता आपल्याला आहे ना 1 सेकंद 25 फेमवरती तर आपण ॲड केलेलं आहे. 1 सेकंद 25 फेमपासून 7 सेकंद 14 फेमचे जेवढे देखील असतील ना त्या लेअरवरती आपल्याला हा ओव्हरलीचा हा इफेक्ट ॲड करायचा म्हणजे हा व्हिडिओ ॲड करायचा आहे. मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. एकूण 4 आहेत मित्रांनो आपल्याला. 1 सेकंद 25 फेमपासून 7 सेकंद 14 फेमपर्यंत एकूण 4 लेअर्स भेटतील. तर ते कसं ॲड करायचं झटपट ते सांगतो. तर ते आता आपण पहिली लेअर ॲड केली ती त्या लेअरला सिलेक्ट करून येते खाली स्क्रोल करून येते एक डुप्लिकेट नावाचा ऑप्शन बघायला भेटेल. ह्याला डुप्लिकेट केल्या इथे आपल्याला आपोआप इथे पुढे थांबा इथे डुप्लिकेट कुठे गेलं डुप्लिकेट भेटला. डुप्लिकेट केल्यानंतर हे जे लेअर आहे ह्या पुढे आपोआप ॲड होऊन जाईल. तर तुम्ही ह्या फोटोच्या लेअरवरती बरोबर तेवढाच ठेवायचा आहे. जास्त पण नको आणि कमी पण नको. तशा प्रकारे 4 इमेजेसवरती ठेवायचे आहे 7 सेकंद 14 फेमपर्यंत. त्यानंतर ना 7 सेकंद 14 फेमवरती जायचं. आता 7 सेकंद 14 फेमवरती आल्यानंतर ना इथे थांबा 2 मिनिट थांबा. बघू शकता 7 सेकंद 14 फेमवरती आलेलो आहे. तर आता आपल्याला इथे बरोबर हे जे वरची लेअर आहे ना ह्या लेअरवरती जो फोटो ॲड केला आहे ना तोच फोटो आपल्याला इथे खाली 7 सेकंद 14 फेमच्या बेटवरती ॲड करायचं. त्या बेटपासून ती पुढची जी बेट आहे ना 8 सेकंद 26
फेमपर्यंतची बीट, या बीटपर्यंत आपल्याला तोच इमेज ॲड करून आता आपल्याला त्या इमेजवरती क्लिक करून त्याला ॲडजस्ट करून तुम्ही कसं पण ठेवू शकता इकडे तिकडे. त्यानंतर ॲनिमेशन्समध्ये कॉम्बोमधलं आपल्याला 3D कार्ट 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे त्या इमेजवरती. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आता आपल्याला अशाच प्रकारे ते जे 10 सेकंद 10 फ्रेमची बीट आहे ना, त्या बीटपासून 11 सेकंद 22 फ्रेमच्या बीटपर्यंत देखील अशाच प्रकारे वरची सेम लेअर सेम फोटो आपल्याला खाली ॲड करून त्या लेअरवरती आपल्याला ॲनिमेशन्समध्ये जायचं आहे त्या इमेजच्या लेअरवरती. त्यानंतर कॉम्बोमध्ये 3D कार्ट 3 नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल. त्या ॲनिमेशन फोटोवरती ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर 24 सेकंद 13 फ्रेमवरती जायचं. आता डायरेक्ट 24 सेकंद 13 फ्रेमवरती आल्यानंतर ना आता आपल्याला ना तिथनं 24 सेकंद 13 फ्रेमपासून 27 सेकंद म्हणजे व्हिडिओच्या लास्टपर्यंत आपल्याला 2 ओव्हरलीज ॲड करायचे ते इंकचेच. तर ते देखील मगा सांगितलेलं तसंच त्याच प्रकारे ॲड ओव्हरलीवरती क्लिक करून तुम्ही घेऊ शकता. नाही तर मगाचं तिथनं डुप्लिकेट करून तुम्ही इथे आणू शकता. तर ते कसं करायचं सांगतो इथे बघू शकता. हे आपण केलं तर ह्याला आपल्याला डुप्लिकेट करावं लागणार आहे. ते डुप्लिकेटच्या ऑप्शनवरती क्लिक करून हे आलेलं आहे खाली. अशा प्रकारे याला खेचून इकडे एकदम लास्टच्या दोन लेअर्सवरती आपल्याला ॲड करायचं आहे. त्यासाठी इथे बरोबर इथे ठेवायचे. त्यानंतर ना इथे बरोबर ठेवून घेतल्यानंतर ना ॲड होऊन जाईल. इथे दोन्ही लास्टचे 2 इमेजेस आहेत ना, तर त्या 2 मोठ्या इमेजेसला हा इफेक्ट ओव्हरली ॲड करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला स्टार्टिंगला येऊन व्हिडिओच्या स्टार्टिंगपासून व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड ओव्हरलीवरती क्लिक करून मी जे इमोजीची इमेज दिलेली आहे त्या इमेजला आपल्याला ॲड करायचं आहे व्हिडिओच्या स्टार्टिंगपासून व्हिडिओच्या लास्टपर्यंत. त्यानंतर ना आता आपल्याला आहे ना इफेक्ट्स आहेत ना, तर ते ॲड करायचे. तर ते इफेक्ट्स ॲड करण्यासाठी स्टार्टिंगला यायचे. स्टार्टिंगला आल्यानंतर ना आता आपल्याला 0 सेकंदपासून 27 सेकंद म्हणजे स्टार्टिंगपासून व्हिडिओच्या लास्टपर्यंत हे जे नॉईसचा इफेक्ट आहे ना, तर ते ॲड करायचं. तर कसं ॲड करायचं ते सर्चमध्ये जायचं आहे. इफेक्ट्समध्ये येऊन सर्चमध्ये आल्यानंतर ना आपल्याला इथे सर्च करायचं आहे NOISE नॉईस 2 हे सर्च केल्यानंतर ना आपल्याला इथे आरामशीरमध्ये भेटून जाईल. नॉईस 2 नावाचा इफेक्ट याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओच्या स्टार्टिंगपासून व्हिडिओच्या लास्टपर्यंत हा इफेक्ट ॲड करायचे. त्यानंतर आणखी एकदा व्हिडिओच्या स्टार्टिंगला येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये आपल्याला ट्रेनिंगमध्ये शेक नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. जर सापडला नाही तर तुम्ही सर्च देखील करून घेऊ शकता SH की शेक म्हणून. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टार्टिंगपासून व्हिडिओच्या लास्टपर्यंत हा इफेक्ट ॲड करायचा शेक नावाचा. त्यानंतर ना याची ॲडजस्टवरती क्लिक करून याची जी स्पीड आहे ना ती 40% आणि इंटेन्सिटी 10% ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता 1 सेकंद 25 फ्रेमवरती यायचं. इथे 1 सेकंद 25 फ्रेमवरती आल्यानंतर ना आपल्याला आहे ना व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्ये किंवा इथे खाली स्क्रोल करून इथे एक डेकोर नावाचा ऑप्शन आहे ना, याच्यावरती क्लिक करायचे डेकोरच्या. त्यानंतर ना आपल्याला इथे गर्ल सिक्रेट नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 1 सेकंद 25 फ्रेमच्या बीटपासून 7 सेकंद 14 फ्रेमच्या बीटपर्यंत आपल्याला हा इफेक्ट ॲड करायचा. ॲडजस्टवरती क्लिक करून आपल्याला याची जे फिल्टर म्हणून असतोय ना तो कमी करायचा फिल्टर. तर ते फिल्टर तुम्ही करून पूर्ण 0 करून घ्यायचे. त्यानंतर ना आता आपल्याला आहे ना म्हणजे हे जे आता इफेक्ट ॲड केलं तर ना ते एकूण 4 इमेजेसवरती आपण ॲड केलेले. त्यानंतर ना आता आपल्याला 10 सेकंद 10 फ्रेमच्या बीटवरती जायचं. 10 सेकंद 10 फ्रेम बघू शकता इथे 10 सेकंद 10 फ्रेमच्या बीटवरती आल्यानंतर ना 11 सेकंद 22 फ्रेमच्या बीटपर्यंत आपल्याला आहे ना इंट्रो अँड आउट्रोमध्ये हेलो ब्लरचा इफेक्ट बघायला भेटेल. तर ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे. म्हणजे हेलो ब्लरचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे तुम्हाला ॲडजस्टचं ऑप्शन बघायला भेटेल. ॲडजस्टमध्ये जाऊन इथं तर इंटेन्सिटी फुल करायचं आणि स्पीड आहे ना ती 0 करायची. तशाच पद्धतीने इथे 7 सेकंद 14 फ्रेमची जी बीट आहे आणि ह्या बीटपासून 8 सेकंद 26 फ्रेमच्या बीटपर्यंत देखील सेम हेलो ब्लरच ॲड करायचं. त्यानंतर ना आपल्याला आहे ना 10 सेकंद 10 फ्रेमच्या ते ॲड केलेले आहेत. 18 सेकंद 24 फ्रेमच्या बीटवरती यायचं आहे. 18 सेकंद 24 फ्रेमच्या बीटवरती आल्यानंतर ना ह्या बीटपासून आपल्याला आहे ना 23 सेकंद ची बीट आहे ना बरोबर 23 सेकंदची बीट ह्या बीटपर्यंत म्हणजे 3 लेअर्स आहेत ना त्या तिन्ही लेअर्सवरती आपल्याला व्हिडिओ इफेक्ट्समधलं इथे सर्च करायचं आहे मित्रांनो. SEARCHING सर्चिंग हे सर्च करायचं. त्यानंतर ना इथे आपल्याला सर्चिंग नावाचा इफेक्ट पाहायला भेटेल. याला सिलेक्ट करून कॅन्सलवरती क्लिक करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला हा इफेक्ट
18 सेकंद 24 फ्रेमच्या बीटपासून 23 सेकंदपर्यंत ॲड करायचे. त्यानंतरनं 24 सेकंद 13 फ्रेमवरती यायचे. त्यानंतरनं व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन डिस्टॉर्शनमध्ये जाऊन रिपल्स नावाचा इफेक्ट पाहायला भेटेल. आपल्याला डिस्टॉर्शनमध्ये रिपल्स नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करून त्या बेटपासून पुढच्या बेटपर्यंतच ॲड करायचे. त्यानंतरनं ॲडजस्टवर क्लिक करून स्पीड 25 ठेवून ट्विस्ट आहे ना 40 ठेवायचे. त्यानंतर ह्यालाच डुप्लिकेट करून इथे तुम्ही ह्या पुढच्या लेअरवरती पण ॲड करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला 25 सेकंद 25 फ्रेमवरच्या बीटपासून व्हिडिओच्या लास्टपर्यंत रिपलचा इफेक्ट ॲड केल्यानंतर 1 सेकंद 25 फ्रेमवरती यायचे. 1 सेकंद 25 फ्रेमवरती आल्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन आपल्याला डिस्टॉर्शनमधनं रिपल्स नावाचाच इफेक्ट घेऊन बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचं. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून याची स्पीड 25 आणि ट्विस्ट 40 ठेवून आपल्याला तिथपर्यंत ॲड केल्यानंतर ह्याला डुप्लिकेट करून असं डुप्लिकेट करत करत आपली जी 7 सेकंद 14 फ्रेमची बीट आहे ना त्या बीटपर्यंत ॲड करायचे. म्हणजे एकूण 4 लेयर्सला 4 इमेजेसचे लेयर्स आहेत ना त्या 4 लेयर्सला ॲड करायचा हा रिपल्सचा इफेक्ट. अशा प्रकारे व्हिडिओ एकदम कडकमध्ये बनवून रेडी होऊन जाईल. तर आता व्हिडिओ तर बनवून रेडी झाले आहे. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातलं जे एक्सपर्टचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून आपल्याला सेव्ह टू गॅलरी डिव्हाइसवरती क्लिक केल्या इझिला आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आज व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून की सांगा. मी एवढी अपेक्षा ठेवतो की तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि तुम्ही या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून घ्यायचं ह्याच व्हिडिओच्या ट्युटोरियल्ससाठी. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टेडमध्ये. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत जय श्री जय महाराष्ट्र.